हाय बोल. तू बोल. तुझ्याच फोनची वाट बघत होते. मगाशी कट का म्हणून केलास फोन? ऍक्च्युली मी कामात होते ना, तो कट केला. कशी आहेस तू? मी मस्त आहे. असं काय विचारतेस? अच्छा, म्हणजे आता विचारायचं सुद्धा नाही का? असं नाही ग. आईची आठवण येते की नाही तुला, की विसरलीस मला? आई, असं होऊ शकतं का? तसं नाही ग, चेष्टा केली मी. बरं, बाकी बाबा कसे आहेत आणि नितीशचं काय चाललंय? सगळे मजेत आहेत. तुझे बाबा गेलेत बाहेर इथेच आणि नितीशचं काम चालू झालंय. अरे वा, म्हणजे साहेबांची गाडी मार्गी लागली तर. हो बाई, होऊ दे एकदा त्याच्या मनासारखं. बरं मी काय म्हणते मनू, तू जरा इथे राहायला ये ना 4 दिवस. आणि हो, राजवीरना सुद्धा सांग. हा, त्यांना सांग निदान जेवायला तरी या घरी. हॅलो मन्या, काय झालं, येशील ना ग? हा, पण 4 दिवस. हो 4 दिवस. गेल्या वेळेस पटकन पळून गेलीस तू, आता सोडणारच नाही मी तुला. आई, मी असं करते, मी यांच्याशी बोलते आज आणि कळवते. चालेल, पण आजच कळव. हा, हो हो, ठीक आहे, मग ठेवू का? ओके, बाय. बाय बाय. चालू बोलू घ्यायचं. काय झालं, अशा का बघताय? काय नाही. मला माहिती आता तुमच्या मनात काहीतरी विचार करताय तुम्ही. काय झालं सांगा मला. कशाला? कशाला म्हणजे? माझ्या बायकोच्या मनात काय चाललंय कळायला नको मला? सगळ्याच गोष्टी बोलल्यावर समजून घ्यायच्या नसतात. काही गोष्टी न बोलता सुद्धा कळायला हव्यात. चहा घ्या. मग झाला का मनूचा फोन? तुम्हाला कसं कळलं? अगं तुझा चेहरा सांगतोय. झालं ना समाधान? नाही, समाधान नाही झालं. मनू जोपर्यंत आपल्या घरी 4 दिवस राहायला येत नाही ना, तोपर्यंत माझं समाधान होणार नाही. मग काय म्हणाली? काय नाही, जनरल गप्पा. जनरल गप्पा? अगं तू तिला राहायला बोलवणार होतीस ना, ते बोललीस की नाही? का विसरलीस नेहमीप्रमाणे? अशी कशी विसरेन, सांगितलं ना. मग काय म्हणाली? कधी येते? माहित नाही. ते म्हणाले राजवीरना विचारते आणि सांगते. आणि राजवीर ते येत आहेत की नाही? असं काही बोलणं झालं नाही, पण तिला सोडायला येतीलच ना. ठीक आहे. तू खुश आहेस ना? खूप. बस. राजवीर, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. मी जाऊ का मग? आता कोणी काही म्हटलंय का? का असं बोलतेस तू? काही नाही, मी आपला सहज. काय झालंय माई? अरे, मला यात्रेला जायचंय, नवस फेडायला. कसला नवस? अगं, राजवीर आणि मनवाचं लग्न व्हावं म्हणून मी नवस बोलले होते. तो फेडायला जायचं. हा हा हा. माई, काय आहे, कशाला नवस वगैरे करत बसलीस तू? मी तुला सांगितलं होतं ना, माझं लग्न यांच्याशीच होणार आहे. ठीक आहे ना, त्यांची इच्छा होती, त्यांनी केला नवस. त्यांना वाटतं तर जाऊन येऊ दे. ठीक आहे माई, तुला कधी जायचंय मला सांग, तुझ्या जाण्या येण्याची व्यवस्था करतो. मी जाऊ झोपायला? झोप आली, येतो. माई, खूप लांबचा प्रवास आहे. अगं हो, पण होईल सगळं व्यवस्थित. माई तू जा, म्हणजे तीर्थयात्रेलाच आम्ही व्यवस्था करतो तुझी सगळी. हा अरे हो, जाते ना यात्रेला. हा तेच, म्हणजे जा तू व्यवस्थित, तेच सांगत होतो. हो, जा ना तू. मी हे काय चाललोच आहे.
अरे आता काय? नाही नाही काही नाही तुम्ही येत आहे ना? अरे मग सांगायचं ना सरळ. नाही, तेच चला म्हणू. हा माई गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. दोघं एकमेकांशी असं वागतात ना की जगामध्ये फक्त ह्यांचंच एकट्याचं लग्न झालंय. जरा म्हणून एकमेकांपासून लांब राहत नाहीत. आता आमचं बघा, आम्ही पडलो इथं खितपत. कितपत का खातपीत? जाऊ दे, मी पण जाते झोपायला. सुष्मिता मॅडम, हॅलो. ए हाय. हाय मॅडम, सगळं ठीक आहे ना? नाही, म्हणजे तुम्ही आता या वेळेला फोन केलात म्हणून विचारलं. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? तुम्ही बिझी असाल तर मग मी नंतर करते फोन. नाही नाही, हो बिझी कसला, बोला ना. काही नाही, ऍक्च्युली मला खूप एकटं वाटत होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला. एकटं का वाटतंय? माहित नाही, पण आता खूप एकटं वाटतंय. मला असं वाटत होतं की आपल्या जवळच्या माणसाशी बोलावं, म्हणून मी तुम्हाला फोन केला. हॅलो. हॅलो, हा बोला ना, ऐकतोय मी. सॉरी, काही प्रॉब्लेम तर नाही ना मी तुम्हाला असा फोन केला यावेळी तर? नाही हो, प्रॉब्लेम कसला. उलट मला आवडतं तुमच्याशी बोलायला. हाऊ स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू कशाला? एक सांगू, दुपारी तुम्ही माझी जी काळजी घेतली त्यासाठी खरंच थँक्यू. नाही काय आहे, याआधी माझ्या आयुष्यात अशी केअर माझी कधीच कुणी केली नव्हती. डोंट वरी, आता मी आहे ना. खरं सांगू, सांगा ना. तुमचं माहित नाही, पण मी तुम्हाला खूप जवळचा मित्र मानते. सेम इयर. मला पण तुम्ही खूप जवळच्या मैत्रीण वाटता. मग आपण एकमेकांना अहो जाऊ करण्यापेक्षा मला आवडेल सुष्मिता. साऊंड्स गुड, बट यू कॅन कॉल मी सुश. ओके सुश. थँक्स नितेश. माय प्लेजर. ठेवू मग मी फोन? ठीक आहे, उद्या भेटू आपण. या शुअर. गुड नाईट. बाय. मनवा, तू सुष्मिताच्या वाटेत आली आहेस. आता त्याचे परिणाम तर तुला भोगावेच लागतील. मी काय म्हणते, हं? तुम्ही माईंना म्हणालात खरं, पण त्या एकट्याने कशा जातील? कोणीतरी हवं ना त्यांच्या बरोबर. ते बघू नंतर. पण नंतर बघू म्हणजे काय? ऐका, त्यांनी नवस आपल्या लग्नासाठी केला की नाही, हं. मग ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी असं करते, मी शाळेचं काहीतरी मॅनेज करते आणि त्यांच्याबरोबर जाऊन येते. चालेल? पण यात्रा एक दिवसात मॅनेज नाही होत. आय नो, म्हणून तर सांगते. तसं पण माईंना आधीमध्ये बरं नसतं. मग यात्रेला गेल्यानंतर काही त्रास झाला तर कोणीतरी हवं त्यांच्या बरोबर, म्हणून मी जाते. काय झालं, असं का बघताय? मी विचार करतोय आपण या विषयावर आत्ता का बोलतोय. म्हणजे त्याला खूप वेळ आहे, आपण नंतर बोलू शकतोय. पण एक काम करू आपण दुसऱ्या विषयावर. ओके? आठवलं, हं. मला 4 दिवस घरी जायचं नायगावला. 4 दिवस? हो, आईचा फोन होता. हो, पण 4 दिवस? काय झालं? मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या विषयावर बोला, तुम्ही बोललात, पण दोन्ही विषयांचं आउटपुट सेमच आहे. म्हणजे म्हणजे आता माई बरोबर तुम्ही यात्रेला जाणार,
म्हणजे माझ्यापासून लांब. 4 दिवस माहेरी जाणार, तिथेही माझ्यापासून लांब. मला कळतंय का आपण दोघं एकमेकांच्या सोबत कमी लांब जास्त राहतो. नाही, बरोबर आहे तुमचं. एका रूम मध्ये असतो, सारखं सोबत असतो, तरी किती तो दुरावा, हो ना? मला राग आलाय आणि तुम्ही हसताय काय? कळतंय तुम्हाला राग आलाय ते. तेच तुम्हाला कळतंय तरी तुम्ही हसताय. हसते कारण तुम्ही रागवल्यानंतर एकदम ध्यान दिसता. ध्यान दिसतो मी. हं? ध्यान. हं? हो. नाही, सॉरी. काय माई झाली का तयारी यात्रेला जायची? अगं होईल ना, एवढ्यात कुठे. आणि का तू का विचारतेस? काय नाही, मी आपलं असंच सहजच. आणखीन काय काय नवस केलेत आम्हाला तरी सांगा. माई तुम्हाला हे सांगू का, मी पण केलेत 10-12 नवस. 4-5 माझ्यासाठी, यशवंतासाठी आणि आमच्या ह्यांच्यासाठी. अगं असं केलेले नवस सांगायचे नसतात, मग ते पूर्ण होत नाही. हो गं बाई, हो का? काय आधी तरी सांगायचं मला. माई, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल ना. आईने 4 दिवस घरी बोलवलंय. मी गेले तर चालेल? अगं हो, जा ना, त्यात काय विचारायचं. पण मनवा, तू इकडे असं आम्हाला विचारायला आली असे राजवीरला सांगू नकोस हं? नाही तर तो उगाच चिडायचा. तो स्वतः असं कुठे जाताना वगैरे कोणाला विचारत नाही आणि सांगत पण नाही. ऍक्च्युली ते पण येणार आहेत माझ्या बरोबर. हो? हा, म्हणजे अजून नक्की नाहीये, पण येऊ शकतात. ठीक आहे, तुमचं ठरलं ना की मग सांगा. आणि माई, मी काय म्हणते, एवढ्या दिवस यात्रेला तुम्ही एकट्या कशा जाणार आहात? अगं त्यात काय, जाईन ना एकटी. तसं नाही, पण खूप लांबचा प्रवास आहे ना, म्हणून म्हटलं. नाही अगं, मी गेले असते बरोबर, पण डॉक्टरांनीच मला सांगितलंय लांबचा प्रवास करू नका म्हणून. माई, मी येऊ का तुमच्या बरोबर? अगं ते नंतर बघू, आधी माहेरी तर जाऊन ये. राजवीर मोहिते पाटील, लग्न होऊन 2 दिवसही झाले नाहीत आणि एवढा बदललास तू. आज चक्क ट्रॅप शूटिंग न करतच निघालास. नाही, ते जरा असंच. तसं काही नाही म्हणजे काय? अरे मान्य कर ना, लग्न झाल्या झाल्या लगेच बायकोच्या मुठीत गेला असते. आता तू काहीच बोलत नाहीयेस म्हणजे तुला मान्य आहे तर. करेक्ट? नाही, तसं काही नाही. एक काम आहे म्हणून चाललोय. कसलं काम? एक जागा विकत घ्यायची आहे, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आश्चर्य. म्हणजे तुला प्रयत्न करावे लागतात म्हणजे खरंच कमाल आहे. तुझी मदत लागेलच त्याच्यासाठी. अरे मी आहेच तुझ्यासोबत, कधी सांग. पण मित्रा, लिगलचं इलिगल होणार नाही याची काळजी घे. कारण आता लग्न झालंय तुझं. सुधारा स्वतःला. बघ आता विचार कर यावर. चल येतो मी. नाही मिळणार. अरे नाही मिळणार. तू काही बोलू नको आई. काही बोलू नको. अगं ही फोटो काढत होती, हिला म्हटलं माझ्याबरोबर फोटो काढ, तर नाही म्हणाली. एवढा अपमान. घेतला फोन काढून, काढत सेल्फी. बघ कसं येतो स्वतःच्या हाताचा सेल्फी. मम्मा सांग ना माझा फोन द्यायला. ते माझा फोन. नाही आधी सॉरी. का पण मी का सॉरी म्हणायचं तुला? फोन हवाय ना? ओके फाईन, सॉरी, दे माझा फोन. मेल पण एका अटीवरती, माझ्या बरोबर सेल्फी काढावं लागेल. हा फोन दे, काढते सेल्फी. हॅलो बॉस, काढतेस ना सेल्फी? लाडात येऊ नको, चल. अरे काय रे, किती भांडताय तुम्ही? नाही, भांडत नाहीये, मस्ती चालली आहे भाऊ बहिणीची. यु नो,
मी आणि नितीश पण असंच मांडायचो दिवस रात्र, पण खरंच छान वाटलं आज. नितीशचीच आठवण आली. नंतर त्या दिवशी ब्रेकफास्ट टेबलवर सगळे असे शांत बसलेले आणि एकमेकांशी बोलत नव्हते. मला जरा आवडच वाटलं. कसं बोलणार? दादा होता ना त्या दिवशी. म्हणजे ते ओरडतात का मस्ती केली तर? उगाच वाघाच्या तोंडात हात कोण घालणार बाई? तुम्ही घाबरता का त्यांना? म्हणजे काय? अगं तुझा नवरा कशावर पण चिडतो. तू आलीस ना आता, तू सुधरव त्याला. नाही तसं काही नाहीये. म्हणजे राजवीर रागावतो, पण काहीतरी त्याच्या मनासारखं नाही झालं ना तर रागावतो. रंजू म्हणते तसं कारणाशिवाय चिडत नाही. माई उगाच काही काय बोलताय? मनवा तुला कळेल आता हळूहळू. रंजू बस झालं. चला सगळ्यांनी नाश्ता करा बरं. राजवीर रागावतो, पण काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा रागावतो. चला बसा सगळे. कसली आगाऊ आहे, अजून फोटो नाही काढला बघ तिने माझ्याबरोबर. कोथिंबीर 2 मोठ्या जुड्या, पालक 3 जुड्या, कांदे 2 किलो, बटाटे 4 किलो, टोमॅटो 2 किलो, गाजर 1 किलो. बरोबर आहे. भारती, मला एक कप चहा दे ना. जरा थांबा, मला चुकवू नका आता. साखर झाली लिहून, चहा पावडर झाली. ओके, आता सगळी यादी तयार झालेली आहे. आणखीन काही लागलं ना जर का तर नितीशला पाठवूया आपण नंतर. हा काय ग? अगं गाव जेवण घालायचा विचार आहे की काय? काहीतरी काय, आपली मनू येते ना. पण त्यासाठी एवढी मोठी यादी? मोठी कुठे आहे, एवढी शिस्त आहे. आणि काय लागलं ना तर आपण मागवून घेऊ. हे एवढं? माझी लेक येणार आहे तिच्या माहेरी. चांगलं चुंगलं करून खायला घालायला नको का तिला? बघू. अरे बापरे, अगं या सामानात अख्खं गाव जेवेल आपलं. काही आहे तुमचं. मग काय, अजून मनू येणार आहे की नाही हे नक्की नाही, कधी येणार हेही माहिती नाही, आणि तू एवढी मोठी यादी करून ठेवलीस. ती जर का अचानक आली ना तर खूप धावपळ होईल आपली. त्यापेक्षा आत्ताच सगळं मागवून ठेवलेलं बरं. ठीक आहे. हो ठीक आहे. काय उठा, तुम्हाला जायचं सगळं सामान आणायला. मला? हो म्हणजे एरवी करता ना सगळं काही आवडीने. ठीक आहे, संध्याकाळी जा. संध्याकाळी नाही, आत्ता जाताय तुम्ही. उठा, चला उठा. हो जातो जातो, पण मला एक फक्कड चहा करून दे. चहा घेतो आणि मग जातो. आणते. अरे बाप रे. हे काय, तुम्ही अजून आवरलं नाही? ऑफिसला जायचं ना तुम्हाला? नाही, आज नाही जाते मी. का? असं काय, काल पण नाही गेलात, आजपासून जाणार होता ना? हो जाणार होतो, पण आज घरी बसून सगळी कामं होत आहे. मेल्स केलेत आणि फोनवर 2-3 कामं होती माझी. अहो पण असं अजून किती दिवस चालणार? अहो खरंच फोनवर कामं होतील माझी. ठीक. तुम्ही कुठे निघाला? शाळेत आज 3 धडे शिकवायचे. मुलांची परीक्षा पण जवळ आली, खूप धावपळ होणार आहे माहिती आहे माझी. काय झालं? मला वाटलं होतं मी ऑफिसला नाही जाते तर तुम्ही पण शाळेत नाही जाणार. मी सांगितलं ना तुम्हाला काल, गरजेचं शाळेत जाणं. तुम्ही सांगितलं, पण तरी मला वाटलं की आपण. हा पण तुम्हीच सांगा ना, कशी दांडी मारू शाळेला? तसंही लग्नामुळे खूप सुट्ट्या झाल्यात आणि मी घरी बसून राहिले ना तर माझा जीव वर खाली होईल. ठीक. निघू मग मी? उशीर होईल नाही तर. आणि मी उशिरा गेले तर मुलं पण उशिरा येतील. संध्याकाळी लवकर ये. बाय. बाय.
सर चहा. थँक्यू. सुष्मिता मॅडम कधीपर्यंत येतात ऑफिसमध्ये माहिती आहे तुला? नाही सर, पण तुम्हाला किती वाजता यायला सांगितलं होतं? तसं काही ठरलं नव्हतं, कारण इथे येऊन मी अर्धा तास झालाय. त्या सहसा वेळेत येतात ना ऑफिसमध्ये? सर मला पण माहिती नाही त्यांना अजून किती वेळ लागेल यायला. ठीक आहे, चालेल, मी वाट बघतो. पण तुम्हाला कंटाळा आलाय ना, मग तुम्ही आराम करा, मी जाते. मनवा, तुम्ही मला एकट्याला सोडून कशा जाऊ शकता?